नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. डिजिटल समतोल आणि साक्षरतेला प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. देशात ब्रॉडबँडचं जाळं व्यापक करण्याची आणि 500 रेल्वे स्थानकात मोफत वायफाय सुविधा देण्याची पंतप्रधानांची घोषणा. मागण्या मान्य झाल्यानं डॉक्टरांचं आंदोलन आणि राज्यव्यापी संप मागे. FTIIच्या विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मात्र आंदोलन सुरूच. सर्वसमावेशक पर्यटन धोरणासाठी राज्यांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं अरुण जेटली यांचं मत. 10 दिवस भक्तांच्या घरी राहून आता गणराय निघाले स्वगृही. आठव्या एशियन एअरगन स्पर्धेत अभिनव बिंद्रानं पटकावलं सुवर्णपदक. आणि 14व्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेत पंकज अडवाणी अजिंक्य. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. जगातील डिजिटल विषमतेची दरी कमी करून डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी सॅन होजे येथे अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मायक्रोसॉफ्ट, गुगल, सिस्को आणि ॲडोब सारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सर्वांना परवडेल आणि उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावा अशी सूचना त्यांनी केली. प्रादेशिक भाषांमध्येही हे तंत्रज्ञान उपलब्ध करावं असंही ते म्हणाले. डिजिटल इंडिया या संकल्पनेअंतर्गत भारतात डिजिटल क्रांतीतून मोठं परिवर्तन घडवून आणणं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. सर्व नागरिकांनी डिजिटल कनेक्ट व्हावं असं आवाहन करतानाच देशातली 6 लाख गावं आणि सर्व शाळा ब्रॉडबँडनं जोडणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. लवकरच देशातल्या 500 रेल्वे स्थानकांमध्ये मोफत वायफाय सेवा उपलब्ध केली जाईल असंही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या या आवाहनाला बहुतांश कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमात भागीदार बनण्याची इच्छा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO सत्या नाडेला यांनी या बैठकीनंतर व्यक्त केली. भारतातल्या 500 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यास मदत करण्याची तयारी गुगलनं दर्शवली. त्याशिवाय 10 प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करण्याचंही आश्वासन गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी दिलं. भारतातल्या स्टार्टअप इंडिया अभियानाअंतर्गत मोबाईल आणि इंटरनेट सेवा क्षेत्रात $150 दशलक्ष गुंतवणूक करण्याची घोषणा क्लायकॉम या कंपनीनं केली. ॲपल कंपनीला भारतात उत्पादन तळ बनवण्याचं आमंत्रण मोदींनी दिलं. या आमंत्रणाला कंपनीनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या KEM रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं होत असलेलं आंदोलन आणि संप मागे घेतल्याची घोषणा मार्डनं केली आहे. संघटनेच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय संघटनेनं घेतला. डेंग्यूमुळे बालकाचा मृत्यू झाल्यानंतर या बालकाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली होती. त्यात एक डॉक्टर गंभीर जखमी झाले होते. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महापौर स्नेहल आंबेकर आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन तावडे यांनी यावेळी दिलं. रुग्णालय परिसरात CCTV कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याविषयीचं लेखी आश्वासनही सरकारनं दिलंय. डॉक्टरांनी संप मागे घ्यावा असं आवाहन काल तावडे यांनी केलं. आज 4ही आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत कारवाई होणार आहे. त्यामुळे हा संप मागे घेत असल्याचं मार्डचे उपाध्यक्ष डॉक्टर अमित लवाटे यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. पुण्यातल्या FTII म्हणजेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गेल्या 18 दिवसापासून सुरू केलेलं साखळी उपोषण आज मागे घेतलं आहे. केंद्र सरकारनं सकारात्मक बोलणी करण्याचं आश्वासन दिलं तर उपोषण मागे घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दर्शवली होती. त्यानुसार परवा म्हणजे 29 सप्टेंबरला मुंबईत माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. यातून सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे अशी माहिती विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी रणजित नायर यांनी दिली.
मात्र उपोषण मागे घेतलं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी 100हून अधिक दिवसापासून आंदोलन सुरू केलं आहे. चौहान यांच्यासह मंडळाच्या काही सदस्यांची नियुक्ती रद्द करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. भारतात पर्यटन विकासाला भरपूर वाव असून त्यासाठी एक सर्वसमावेशक धोरण आखण्याकरता सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत. हे धोरण निश्चित करण्यात राज्यही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत जागतिक पर्यटन दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय पर्यटन भवन या संकल्पित वास्तूच्या शिलान्यास समारंभात ते बोलत होते. सुमारे 23,000 चौरस मीटर जागेवर ही वास्तू उभी राहत असून त्यासाठी जवळपास 125 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या जगभरातून वर्षभरात 70 लाख पर्यटक भारताला भेट देतात. ही संख्या किमान 7 कोटींपर्यंत जावी याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगून जेटली म्हणाले की त्यासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सोयीसुविधा पुरवण्यावर आमचा भर राहील. जागतिक पर्यटन बाजारात भारताचा वाटा सध्या 0.68% इतकाच आहे. तो 2020 पर्यंत 1% वाढवण्याचं आमचं ध्येय असल्याचं केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी यावेळी सांगितलं. पर्यटन केवळ मौजमजेचं न राहता आज पर्यटनाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात देखील पर्यटन व्यवसायाचं मोठं योगदान आहे. आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त घेतलेला हा आढावा. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून 4 क्षणांचा विसावा देणारं आणि माणसाला अनेक पैलूंनी समृद्ध करणारं पर्यटन हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. इतिहास, भूगोल, संस्कृती आणि पर्यावरण या सर्व दृष्टींनी समृद्ध असणाऱ्या भारतात पर्यटनाचा बहुआयामी विकास होताना दिसतो. ताजमहाल, चित्तोडगड, अहिल्यादेवींचा माहेश्वरचा राजवाडा यासारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तू असोत किंवा मीनाक्षी, जगन्नाथपुरी, अजंठा वेरूळसारखी सांस्कृतिक महत्त्वाची ठिकाणं असोत, देशी विदेशी पर्यटकांची पसंती नेहमीच भारताला मिळत आली. आता सध्या जंगल पर्यटनावर भर देणाऱ्या पर्यटकांनी तर व्याघ्र पर्यटनासाठी महाराष्ट्राला अक्षरशः उचलून धरलं आहे. तसंच सामाजिक पर्यटनाच्या माध्यमातून ठिकठिकाणच्या समाजकार्याची ओळख करून घेण्याकडेही आता कल दिसून येतो. स्कुबा डायव्हिंग सारखे खेळांचे पर्याय देणारं साहस पर्यटन, नव्यानं रुजू पाहणारं वैद्यकीय पर्यटन अशीही अनेक उदाहरणं सांगता येतील. प्रकार कोणताही असला तरी त्या अनुषंगानं होणारी रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास याही गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळेच सेवा क्षेत्रातल्या या तृतीयक व्यवसायाचं अर्थव्यवस्थेतलं योगदान मोठं आहे. म्हणूनच निसर्ग आणि संस्कृतीची जपणूक करत मानवी विकास साधणारं आणि लोकांना एकमेकांशी जोडणारं पर्यटन हा देशाच्या शाश्वत विकास प्रक्रियेतला महत्त्वाचा दुवा आहे. आज जागतिक पर्यटन दिवस आहे. नैसर्गिक आणि सांस्कृतिक साधन संपत्तीचं संवर्धन करत त्याचबरोबर रोजगार निर्मिती करणाऱ्या पर्यटन व्यवसायाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय. आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त राज्यातल्या पर्यटनाच्या नव्या क्षितिजांबद्दल चर्चा करण्यासाठी राज्याचे पर्यटन संचालक आणि राज्य पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोने आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आज जागतिक पर्यटन दिवस आहे. आपण बघतोय विविध ठिकाणी खूप कार्यक्रम झाले. आजच्या दिवसाचं नेमकं महत्त्व पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? जागतिक पर्यटन संघटनेमार्फत 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून निश्चित केला आहे. त्यावेळेस काय की आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विश्लेषण या बाबीबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा पर्यटन दिन 1980 पासून पाळण्यात येतो आणि त्याबद्दल सर्व राज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या वर्षीचं ब्रीद वाक्य होतं एक अब्ज पर्यटक, 1 अब्ज संधी. 1 बिलियन टुरिस्ट, 1 मिलियन ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे पर्यटनाच्या एवढ्या संधी आहे त्याचा म्हणण्याचा त्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळे आजच्या दिनाचं औचित्य साधून या घोषणेस अनुसरून आमचे जे प्रादेशिक कार्यालय, आमचे रिसॉर्ट, आमचे माहिती केंद्र आणि जिथं जिथं शक्य असेल तिथं या ब्रीद वाक्याचा आम्ही घोष केला की 1 अब्ज पर्यटक, 1 अब्ज संधी. आणि काय केलं तर आजच्या दिनाचं औचित्य साधून आज आम्ही हेली टुरिझम सर्व्हिसेस अनाऊन्स केल्या. आज त्याचं उद्घाटन विधिवत झालं आणि आम्ही सुरू केलं. हेली सर्व्हिसेस म्हणजे काय की मुंबईच्या झू येथून आम्ही एक प्रायव्हेट कंपनीसोबत करार केला आहे की मुंबई दर्शन
लोकांना बघताय 15-15 मिनिटाची राईड केली, त्याचा दर लोकांना परवडेल असाच ठेवला. 3,936 रुपये त्याचा दर आहे आणि मुंबईतली 15 मिनिटात जे स्थळ वरून दाखवता येतील दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचसोबत आपण आता ध्वनिफितीमध्ये बघितलं की इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग हे आशियातली सर्वोच्च दर्जाची इन्स्टिट्यूट आमची आज काम पूर्ण झालं. आमच्या सर्व परवानग्या मिळाल्या आणि आम्ही या आठवड्यामध्ये या दिनाचं औचित्य साधून त्याचं आम्ही सुरू करतो आहोत. हे 2 मोठे सर्व्हिसेस आणि आजच्या दिनाचं औचित्य साधून आम्ही मुंबईतले आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, राष्ट्रीय एअरपोर्ट, मोठे विमानतळ, मुंबई, नागपूर, पुणे सर्व ठिकाणी आलेल्या पर्यटकाचं पुष्पगुच्छ, फूल, पगडी आणि टिक्का अशा पारंपरिक पद्धतीने त्याचं स्वागत केलं. आणि सोशल मीडियावर बऱ्याच जागी आपण बघितलं असेल की आम्ही इतक्या जोरात स्वागत केलं की सगळे लोक भारावून गेले की आंतरराष्ट्रीय पर्यटकाचं आम्ही एवढं महत्वाचं स्वागत केलं. बरोबर आहे. उद्या तुम्ही याच दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र ट्रॅव्हल मार्ट असे खूप मोठा उपक्रम सुरू करणार आहात. उद्या त्याचं उद्घाटन होणार आहे. तर यामधून नेमक्या पर्यटनाच्या आपल्या महाराष्ट्राच्या संधी कशा काय वाढणार आहेत आणि हे नेमकं मार्ट काय असणार आहे त्याबद्दल थोडं सांगा. बिलकुल अचूक प्रश्न विचारला आपण की महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट हा उपक्रम पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाच्या मदतीने एमटीडीसीने घेतलेला आहे. 28 ते 30 3 दिवस हे चालणारं मार्ट हे आंतरराष्ट्रीय बायर सेलर्सचं एक मेळावा आहे आणि त्यामध्ये आपले महाराष्ट्रातले जे सेलर्स आहे, वेगवेगळे प्रॉपर्टी सेलर, ते सुद्धा सहभागी होणार आहे. जर संख्याचा विचार केला तर 75 इंटरनॅशनल बायर, 10 इंटरनॅशनल मीडिया, 150 नॅशनल बायर आणि 100 नॅशनल सेलर, हे सर्व लोकांचं आम्ही त्यांच्या विविध भागात प्रदर्शनी करतील. सेलरचं एक्झिबिशन आहे, आपल्या प्रॉपर्टी विकण्यासाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाहेर ते बघतील. वेगवेगळे ट्रॅव्हल कंपन्यावाले लोक म्हणा किंवा वेगवेगळे प्रॉपर्टीवाले लोक त्यांचं एकमेकाची भेट येऊन आपल्या प्रॉपर्टी काय त्याचं शोकेसिंग आपण इथं करू, त्यांच्या विचाराची आदान प्रदान होईल. त्याचं उद्घाटन उद्या विधिवत सकाळी 10 वाजता माननीय मुख्यमंत्री आणि पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्या 10 वाजता सुरू करत आहोत आणि त्यात विधिवत औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता JW मॅरिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री महेश शर्माजी यांच्या उपस्थितीत आम्ही ते करणार आहोत. आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातून आलेले वेगवेगळ्या ट्रॅव्हल क्षेत्रातले जगातले उद्योगाचे उद्योगपती, उद्योजक, ट्रॅव्हल उद्योजक आणि सर्वांचं एक संगम मिलाप करण्याचा आणि त्याला सगळ्यांना महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या पर्यटनाच्या ठिकाणं आपण दाखवणार आहोत, नाही का? बिलकुल बरोबर की आम्ही फक्त मुंबईत बसून हे काम करत नाहीये. हे जे परदेशी बायर्स आणि सेलर्स आलेले आहेत त्यांचे आम्ही 6 वेगवेगळे गट केलेत आणि त्या प्रत्येक गटाला महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आमचा एक अधिकारी, आमची कंपनीचे अधिकारी 25-25 चे गट केले. समजा आपण एक गट 25 नागपूरला पाठवला तर तिथे रामटेक ताडोबा बघतील. दुसरा गट औरंगाबादला पाठवला, अजिंठा, एलोरा, बिबिका मकबरा बघतील. पुण्याला जो गट पाठवला ते लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर बघतील. कोकणात जो गट पाठवला तर तारकर्ली, सिंधुदुर्ग, स्कुबा डायव्हिंग हे बघतील. मुंबईत जो गट आहे तो हॉलिवूड बघेल, मुंबईचे बाकी भाग बघतील. आणि एक गट असा आम्ही केलाय की आमचं जे महत्वाचं प्रॉडक्ट आहे डेक्कन ओडिसी लक्झरी ट्रेन, त्या ट्रेनमध्ये सुद्धा इंटरनॅशनल मीडियाचे लोक, आपले काही लोक, आमचे काही अधिकारी हे जाऊन महाराष्ट्रातले महत्वाचे स्थळ त्या ट्रेन सोबत आम्ही दाखवणार आहोत. थोडक्यात आजच्या या पर्यटन दिवसाच्या निमित्ताने उद्या आपल्या महाराष्ट्राच्या संपूर्ण संस्कृतीचं दर्शन आपण परदेशातल्या लोकांना दाखवणार आहोत, म्हणजे तेवढे पर्यटक आपल्याकडे आकर्षित व्हावे. महाराष्ट्राची कला, संस्कृती, पर्यटन स्थळ हे सर्व त्यांना दाखवणे, आकर्षित करणे आणि तेव्हा ते मायदेशी जातील परत, तेव्हा त्यांनी या आमच्या प्रॉडक्टचा प्रचार करणे आणि जास्तीत जास्त परदेशी पर्यटक इथं पाठवणे, हा या कार्यक्रमाचा आमचा उद्देश आहे. पूर्वी पर्यटन हे फक्त एक धार्मिक पर्यटन असे किंवा काहीतरी बघायला जाणं एवढाच त्यामागे उद्देश असे, पण आता पर्यटनाची व्याख्या खूप बदलली आहे. पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही खूप बदललेला आहे. पर्यटनाकडे नुसतं पर्यटन म्हणून न पाहता रोजगाराच्या संधी आहेत किंवा एकमेकांशी भेटण्याचं माध्यम म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. तर या पर्यटनामध्ये कसे कसे बदल होत गेले, पर्यटन कुठच्या कुठच्या प्रकारे आता केलं जातं, याबद्दल काही सांगू शकाल का? बिलकुल बरोबर आहे की पहिले पर्यटन फक्त धार्मिक कार्यासाठी यात्रा म्हणून जायचे, पण आता मौज मजा करण्यासाठी, वेळ घालण्यासाठी पर्यटन राहिला नाही, तर हा एक उद्योग झाला आहे, एक मोठा उद्योग झाला आहे. याच्यात जर आपण जवळून गेलो तर वेगवेगळे प्रयोग, ट्रेकिंग आहे, स्नॉर्केलिंग आहे, स्कुबा डायव्हिंग आहे, राफ्टिंग आहे, मोठ्या इन्स्टिट्यूटला भेट करणे, पर्यटन स्थळाला जाणे, एकमेकांच्या शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, कृषी आहे. कृषी तर फार मोठा प्रचार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आमच्याकडे महाभ्रमण या योजनेमार्फत 150 लोकांनी महाभ्रमण योजनेमध्ये कृषी पर्यटनाच्या मार्फत आपण लोकांना दाखवतो, B&Bच्या मार्फत आपण त्यांना दाखवतो. आणि सामाजिक संस्था जे आनंदवन आहे त्यांनी केलेलं काम कार्य आहे, अण्णा हजारेंचे केलेलं काम काय आहे, हिवरे बाजारला केलेलं काम काय आहे, पुण्याजवळ एक काम आहे पांडुरंग तावडे, या सर्व गोष्टीत आम्ही त्यांना माहिती देतो. बरोबर. आपल्या महाराष्ट्राचं आणखी एक वैशिष्ट्य आहे गड किल्ले, आणि आपल्याला जवळजवळ 720 किलोमीटर
किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा, अतिशय निसर्ग सौंदर्य असं कोकण लाभलेलं आहे. तर ह्या आपल्या वैशिष्ट्यांचा पण आपण पर्यटनासाठी काही एमटीडीसी मार्फत विशेष उपयोग केलाय का? आणि आपल्या एमटीडीसीच्या योजना बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा नेमकं एमटीडीसी कुठे कुठे आहे हे माहिती नसतं. तर त्यासाठी आपण ती थोडीशी माहिती देऊया का? प्रथम गोष्ट, गड किल्ले हे आमचं वैभव आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे आणि त्यासाठी विशेष काळजी महाराष्ट्र शासन आणि पर्यटन महामंडळ घेते. आम्ही किल्ले मालेगाव उपक्रम राबवला गेला 2 वर्षापासून. त्या किल्ल्याला जाणारे रस्ते नीट करणे, तिथं पायवाटा चांगल्या करणे, दिशादर्शक फलक लावणे, तिथं लोकांना पिण्याची पाणी, टॉयलेटची सोय करून देणे आणि ते दाखवण्यासाठी गाईडची व्यवस्था करणे, हा उपक्रम आम्ही घेतो. आम्ही 4 किल्ले मागे राबवले असून पहिली किल्ले मालिका आमची सुरू आहे. आणि त्याचप्रमाणे एमटीडीसी स्वतःचं एक मॅगझिन काढते, महाराष्ट्र अनलिमिटेड. त्यामध्ये दरवेळेस आम्ही आमचे जसं गड किल्ले आहे, तसेच आपले ज्योतिर्लिंग आहे, तसेच आता गणपती सुरू आहे. तर बघा, आम्ही गणपतीबद्दल एक नवीन दरवर्षी त्रैमासिक काढलंय, आपण बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या गणपतींची पूर्ण माहिती आहे. आज अनंत चतुर्दशी आहे आणि लाखो पर्यटक येत असतात ती बघण्यासाठी सुद्धा. यामध्ये या प्रकारे आमच्या माहिती देण्याचा प्रयत्न आहे. एमटीसी ठिकाणं कुठे आम्ही काय काम करतो या मॅगझिनच्या माध्यमातून आम्ही देतो. त्याचप्रमाणे स्मारक दत्तक घेण्याची आमची योजना आहे. पुरातत्व विभागासोबत आमचा करारचा कासवा चालू आहे की त्याप्रमाणे आपण हे आपल्या स्थळांची माहिती लोकांना देणे, जतन, संवर्धन आणि आपल्या जुन्या सांस्कृतिक ठेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्याच ठिकाणी, जवळजवळ सगळ्याच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी एमटीडीसीची रिसॉर्ट्स आहेत, ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा तिथे जाऊन ते बघता येतात, नाही का? महाराष्ट्रातील जे महत्वाची स्थळं आहेत तिथं राज्य शासनाने दिलेल्या जमिनीवर आम्ही आमचे रिसॉर्ट बांधले, माफक दरात लोकांना आम्ही ते उपलब्ध करून देतो. त्या प्रकारे आम्ही काही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये काही आमच्या जमिनी लोकांना देऊन त्यांच्याकडून रिसॉर्ट उपलब्ध करून घेऊन त्या लोकांना सोयी देण्याचा आता परदेशी पर्यटक हा खूप मोठा आकर्षणाचं केंद्र आहे, त्यातून आपल्याला खूप रेव्हेन्यू पण मिळतो. तर त्यांच्यासाठी आपल्या काय वेगळ्या योजना आहेत? एमटीडीसीची स्थापना जे झाली ते परदेशी पर्यटकांना देशी पर्यटकांना आकर्षित करणे, सोयी सुविधा देण्यासाठी झाली. परदेशी पर्यटक बद्दल पहिलेच बोललो आज की 1 बिलियन टुरिस्ट, बरोबर, 1 बिलियन ऑपॉर्च्युनिटी. आमचं पर्यटनाचं प्रसिद्धी आणि प्रचाराचं बजेटही शासनाने यात गेल्या 3 वर्षात खूप वाढवलं आहे. तर पहिलं काम आम्ही काय करतो की आपले टुरिस्ट प्रॉडक्ट वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मार्टमध्ये आम्ही करतो. ITB बर्लिन, WTM लंडन. त्याचप्रमाणे माग आपल्याला माहित आहे की दिवाळी टाइम्स स्क्वेअर आम्ही कार्यक्रम 2 वर्षी केले. 5-5 लाख लोक आमच्या त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कला, संस्कृती, पर्यटन स्थळ बघायला आले. आणि आपण उद्या जे मार्ट करणार आहोत त्यातनं पण खूप परदेशी पर्यटकांनाच आकर्षित करणार आहोत, नाही का? दुसरं एक सांगायचं राहून गेलं की नुकतेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जपानला जाऊन आले. जपानला आमच्या एमटीडीसीच्या वतीनं वाकायामा प्रांतामध्ये आम्ही भारताचे घटनेचे शिल्पकार आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवला. बरोबर. आणि महाराष्ट्रातली बरीच मंडळी त्याला गेली होती. एमटीडीसी बरेच पर्यटनाचे प्रयत्न करते आणि त्याची संख्याही वाढताना दिसतेय, विकास आपल्याला खूप होताना दिसतोय पर्यटन क्षेत्राचा. आजच्या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ही एमटीडीसीच्या सगळ्या उपक्रमांची तुम्ही माहिती दिलीत आणि पुढच्या पण उपक्रमांची माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपल्याकडे संतमंताने म्हणूनच ठेवलेलं आहे, केल्याने देशाटन. त्यामुळे जेवढं देशाटन करू तेवढी आपल्या ज्ञानात भरच पडत असते. त्यामुळे आजच्या या दिनाच्या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही एमटीडीसीची माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. कोल्हापुरात सनातन संस्थेच्या विरोधात आता सर्व पुरोगामी संघटना एकवटल्यात. त्या सर्व संघटनांनी मिळून सनातन संस्थेच्या कारवायांविरोधात काल प्रतिरोध परिषदेचं आयोजन करत सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसंच या संस्थेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासह विविध ठरावही केले. रिपब्लिकन पक्ष, निर्मिती विचार मंच, यशवंत विद्यार्थी सेना, भटक्या विमुक्त जमाती संघटना अशा विविध 30हून अधिक संघटना या परिषदेत सामील झाल्या होत्या. या परिषदेत पोलीस दलाचं विशेष कौतुक करण्यात आलं. दरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाड यानं दिलेल्या माहितीवरून एकूण 12 जणांची चौकशी सध्या सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. दलितांना आर्थिक आणि सामाजिक निकषावर म्हणजेच दुहेरी आरक्षण देण्यात यावं अशी मागणी इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्सेस अँड रिसर्च या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी आज नागपुरात केली आहे. दलित ऑफिसर्स फोरमच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण परिषदेत ते बोलत होते. जगात अनेक ठिकाणी सामाजिक निकषांवर आरक्षण देण्यात येतं. आपल्या देशात दलितांना आरक्षण दिल्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळाले, म्हणूनच आरक्षणामुळे दलितांचा विकास झाला नाही हा आरोप खोटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समाजामध्ये आरक्षणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याकरता या परिषदेचं आयोजन केल्याचं संघटनेचे सचिव शिवदास वासे यांनी यावेळी सांगितलं.
राज्यात ज्वारीचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात प्लॅटिनम आणि सोनं मिळू लागलंय. रसायनशास्त्रज्ञ रामसिंग हजारे यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. इथल्या दगडी मातीमध्ये 1 किलोमध्ये 500 मिलीग्रॅम प्लॅटिनम आणि सोनं मिळू लागल्यानं दुष्काळग्रस्त मंगळवेढा तालुक्याला चांगले दिवस येतील अशी आशा हजारे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. हजारे यांना उत्खननादरम्यान ग्रॅनिश ग्रे कलर्ड सिलियस आणि ग्रॅनिश ग्रे कलर्ड डाईक असे 2 प्रकारचे दगड सापडले. त्यामध्ये प्रामुख्यानं प्लॅटिनम, गोल्ड, रोडियम हे धातू आढळतात असं हजारे यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त अहेरी तालुक्यातील आझाद गणेश मंडळानं यावर्षी गणेशोत्सवात वारेमाप खर्च न करता साधेपणानं उत्सव साजरा केला. त्यामुळे बचत झालेल्या रकमेतून अनेक समाजोपयोगी उपक्रमांना मंडळानं सढळ हस्ते आर्थिक मदत केली. शिवाय राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 लाख रुपये जमा केले. तसंच 5,000 लोकांना प्रधानमंत्री विमा योजनेचा निःशुल्क लाभही मिळवून दिला. सामाजिक बांधिलकी जपत या मंडळानं केलेली ही मदत राज्यातील इतर गणेश मंडळांना अंतर्मुख करणारी आहे. आज अनंत चतुर्दशी आहे. गेली 10 दिवस मोठ्या भक्तिभावानं श्रींची आराधना करून आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला आज मुंबईसह राज्यात वाजत गाजत निरोप द्यायला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागचा राजा आणि गणेश गल्ली गणपतीसह अन्य सार्वजनिक आणि घरगुती गणपतीच्या मिरवणुका वाजत गाजत सुरू आहेत. गिरगाव चौपाटीवर 13,000हून अधिक गणपतींचं विसर्जन होत असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थान इथल्या श्री गणेशाच्या मूर्तीचं दादर इथे कृत्रिम तलावात आज विसर्जन केलं. पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं दुपारी विसर्जन झालं. कसबानंतर मानाचे तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग मित्रमंडळ, केसरीवाड्याचा गणपती आणि गुरुजी तालीम गणपती अशा सर्व मानाच्या गणपतींचं हौदात विसर्जन झालं. कोल्हापुरात सकाळी 9 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा जिल्ह्यात 4,000हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. प्रथेप्रमाणे मानाच्या तुकाराम माळी गणपतीची प्रशासनाकडून आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा या मंडळानं मूर्ती दान करण्याचा निर्णय घेतलाय. यावर्षी कोल्हापुरातल्या मंडळांनी 45,000हून अधिक गणेशमूर्ती महानगरपालिकेला दान केल्या आहेत. कोल्हापूरचा राजा आणि अन्य भव्य गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून उद्या पहाटेपर्यंत या मूर्तींचं इराणी खण तलावात विसर्जन होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज येथे गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सुमारे 150 मंडळांच्या या मिरवणुकीत केरळच्या चंडे नृत्य प्रकारासह अनेक पारंपरिक कलांचं सादरीकरण करण्यात आलं. सांगलीतल्या गणेश तलाव आणि कृष्णा नदीच्या पात्रात श्रींच्या मूर्तींचं विसर्जन झालं. नागपुरात गणपती बाप्पांच्या विसर्जनाला कालपासूनच सुरुवात झाली. घरगुती लहान गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी तलाव आणि कृत्रिम पाण्याच्या टाक्यांसमोर भाविकांची गर्दी दिसून येते. तर ढोल ताशांच्या गजरामध्ये नागपूरच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 189 सार्वजनिक तर 23,036 घरगुती गणपतींचं विसर्जन झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून दूरदर्शनला दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कोकणातल्या सिंधुदुर्ग इथेही ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आज 11 दिवसाच्या गणपतींचं वाजत गाजत परंतु तेवढ्याच भावपूर्णतेनं आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. मणिपूरचे राज्यपाल डॉक्टर सय्यद अहमद यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. सय्यद अहमद हे काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते होते. राज्य सरकारनं त्यांच्या निधनाबद्दल उद्या 1 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केलाय. मुंबईतल्या नागपाडा या मतदारसंघातून 5 वेळा त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी काही काळ राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदही भूषवलं होतं. 16 मे 2015 रोजी त्यांनी मणिपूरच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली होती. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सय्यद अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या 8व्या एशियन एअरगन शूटिंग स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध नेमबाज अभिनव बिंद्रा यानं 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. आज स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बिंद्रानं कझाकिस्तानच्या युरको युरी आणि कोरियाच्या यू जैचुल यांचा पराभव करत हे यश मिळवलं, तर गगन नारंगला मात्र आज पराभव स्वीकारावा लागला. 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 13 देशातले 180 नेमबाज सहभागी झाले असून यामध्ये 56 भारतीय नेमबाजांचा समावेश आहे. भारतीय बिलियर्डपटू पंकज अडवाणी यांनी आपल्या शेर्पेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय. 30 वर्षीय पंकजनं आज IBSF वर्ल्ड बिलियर्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंगापूरच्या पीटर गिलक्रिस्टवर 1168 गुणांची आघाडी घेत त्याचा पराभव करून 14वं जागतिक बिलियर्ड्स पद जिंकलं आहे. हवामान. येत्या 36 तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची, तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 21. नागपूर 34 आणि 21. पुणे 33 आणि 18. औरंगाबाद 33 आणि 21. नाशिक 32 आणि 19. कोल्हापूर 34 आणि 20. रत्नागिरी 31 आणि 22. सोलापूर 36 आणि 23. आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल समतेला आणि साक्षरतेला प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. देशात ब्रॉडबँडचं जाळं व्यापक करण्याची आणि 500 रेल्वे स्थानकात मोफत वायफाय सुविधा देण्याची पंतप्रधानांची घोषणा. मागण्या मान्य झाल्यानं डॉक्टरांचं आंदोलन आणि राज्यव्यापी संप मागे. FTIIच्या विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, पण आंदोलन मात्र सुरूच. सर्वसमावेशक पर्यटन धोरणासाठी राज्यांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं अरुण जेटली यांचं मत. 10 दिवस भक्तांच्या घरी राहून आता गणराय निघाले स्वगृही. आठव्या एशियन एअरगन स्पर्धेत अभिनव बिंद्रानं पटकावलं सुवर्णपदक. आणि 14व्या जागतिक बिलियर्ड स्पर्धेत पंकज अडवाणी अजिंक्य. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.